दोस्तो आपले ब्लॉग जरा लेट पडायला गड्या, पेपरायचं जरा असं परेशानी चालू आहे, टेन्शन आहे डोक्याला फार. ते जाऊ द्या, हे तरी कॉलेजचे पेपर येतं. परवाच्या दिवशी नीटचा पेपर आहे. विषय असा व्हायला, मला 4 दिवस झाले एका मुलाचा मेसेज आला होता आणि त्याच्या आधी पण खूप सारे आले, म्हणजे 2-4 जास्तच आले होते. समजा आपलं अकाउंट छोटं आहे म्हणून कमी येतात. तर ते म्हणे कॉलेजचं नाव कोणतं आहे, कॉलेजला सेफ मार्किंग किती आहे, BMSसाठी कॅटेगरी विचारत होता. त्यानं एक आकडा टाकला, समजा 350चा. समजा भाई मी तुला टार्गेट करत नाही, बस जस्ट कॅज्युअली बोलायचं म्हणून बोलतो आहे. राग नको मानून घेऊ जर व्हिडिओ तू बघितला परत तर. की तर तू म्हणत असेल आत्ताच जर BMS घ्यायचा तुझ्या डोक्यात विचार असेल ना भया, तू 350चं टार्गेट जर ठेवलं, मी सांगितलं तुला, तू 350चं टार्गेट ठेवलं भाऊ, तू तिथपर्यंत पोहोचणार नाहीस, एवढी मी गॅरंटी देतो. समजलं का? थोडंसं उच्च विचार कर ना भाई. तू 500 म्हण ना, तुला कुठं 450 येतील तेव्हा तू इथे येशील. गांगाट्यासारखे कामं नका करू रे. एवढ्या लवकर तुम्ही रिपीट केलं रेग्युलर, हा काय करता ते ठीक आहे, पण हे भानावर ठेवून स्वतः कॉन्फिडन्स असला पाहिजे, दम असला पाहिजे याच्यात. समजलं का? काढायची तर काढायचीच. व्हिडिओ लेट झाला मला माहिती आहे, एवढ्या लवकर हार मानलेलं का तुम्ही? म्हणजे डायरेक्ट BMS? अरे हां, मी हो, पण करायचं नव्हतं हे, पण मला फक्त डिग्री पाहिजे होती. पण तुम्हाला जर स्वप्न असं डॉक्टर बनायचं, तर एवढ्या लवकर BMS का विचार करायचे तुम्ही? हे समजेल नाही. आता 2 दिवस राहिले, काही फायदा नाही, पण पेपरमध्ये तरी एवढा कॉन्फिडन्स ठेवा की नाही MBBS निघेल आपल्याला, संपला विषय. काही विचार दुसरा करायचा नाही, जायचं. ते नाही जास्त बोलत नाही, जायचं आणि पेपर फोडून यायचा. ठीक आहे.